सध्या ना आई वडिलांना ऍक्सेप्ट करणं लोकांनी फार कमी केलेलं आहे, की माझे वडील रिक्षा चालवतात, मग मी कसं सांगणार बाहेर. माझे वडील कुठेतरी साध्याच ठिकाणी जॉबला जातात, मग मी ते कसं सांगणार बाहेर. मग हे जे आहे तसं ऍक्सेप्ट करणं हे थोडं अवघड झालेलं आता, असं नाही वाटत तुला? ते कायमच अवघड होतं. मला माझ्या बाबतीत जाणवतं. मी अतिशय साध्या घरातनं आलेली आहे आणि माझ्या बाबांना जे काही त्यांच्या व्यवसायामध्ये मित्रांनी फसवल्यानंतर माझ्या आईने पाळणाघर सुरू केलं. माझी आई चटण्या विकायची आणि मी त्या चटणीच्या पुड्या, आईला सगळ्याच कामांमध्ये डबे पोचवायला आणि चटण्या विकायला मी मदत केली होती. पण मी लहान होते आणि माझी चिडचिड व्हायची की बाकीच्या मैत्रिणी इतक्या छान छान गोष्टी विकत घेतात, डब्यात आणतात आणि माझ्याकडे एक चटणी आणि भाकरी असायची, कारण आमच्या शेतात ज्वारी यायची आणि मला एवढी लाज वाटायची भाकरी आणि चटणी खाताना मधल्या सुट्टीत. आणि मी पटकन वर्गामध्ये ते डबा संपून मग खेळायला जायचे की कोणाला कळू नये. तर एकदा काय झालं, माझ्या विरकर बाई म्हणून आम्हाला एक बाई होत्या, तर त्या अशा वर्गात डोकावल्या. मी डबा खात होते मधल्या सुट्टीत आणि मी डबा एकदम बंद केला. तर त्या म्हणल्या, तू काही खात होतीस? तर मी म्हणलं नाही. म्हणलं, मला फार छान वास आला एका चटणीचा. तर मला एवढं आश्चर्य वाटलं. तर म्हणलं, हो मीच खात होते. तर बाईंनी माझ्यातला एक घास खाल्ला. ते म्हणले, किती छान आहे, तुझ्या आईकडे मागावी अशी वाटायला लागली मला चटणी. आणि मी ना त्या दिवशी पहिल्यांदा घरी येऊन आईला सांगितलं की आमच्या विरकरबाईंना चटणी आवडली. तर माझ्या आईला एवढा आनंद झाला. तर आईनी चितळ्यांच्या दुधाच्या पिशव्या असायच्या ना, त्या पिशवीत चटणी भरली दुसऱ्या दिवशी आणि मला दिली. आणि आई म्हणाली की दे बाईंना. तर मी दुसऱ्या दिवशी घेऊन गेले, कारण पूर्वी आपण न्यायचो, म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही बाईंना गजरा किंवा फुल घेऊन. तर मी बाईंना दिले. तर त्यांना एवढा आनंद झाला आणि त्या मला पैसे द्यायला लागले. तर मी म्हणलं, नाही नाही नाही, पैसे नकोत मला. आणि मग नंतर आईला ही कल्पना सुचली की किती छान आपण ह्याचा व्यवसाय केला तर. आणि तेव्हा मला खूप आधी कसं तरी वाटलं होतं की आपण अशी चटणी काय पुढे नेऊन द्यायच्या. पण नंतर मला आता त्या गोष्टीचा जो अभिमान वाटतो की माझ्या घराला उभं करण्यासाठी माझ्या आईचा स्वाभिमान किती कामी आला, तिचे कष्ट कामी आलेले आहेत. त्यामुळे पिढी गणिक ही भावना कदाचित तशीच राहील, पण आपल्याला अनुभव शिकवतात आणि त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांची व्हॅल्यू ठेवतोच. खरंय. बहुत दिल चाहता है आपसे पूछने का की दिल चाहता बद्दल काय सांगशील? म्हणजे दरवर्षी सेलिब्रेशन होतं, आज इतके वर्ष पूर्ण आले, हे वर्ष पूर्ण आले, ते वर्ष पूर्ण आले, बट अजूनही त्याबद्दल बोललं जातं. तुला बोर नाही होत का? खरं उत्तर द्यावं तर नाही बोर होत, कारण नवीन नवीन माणसं सांगत राहतात त्यांना सिनेमा कसा आवडला आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह सांगतात ते सांगतात. आणि मुख्य आम्हालाच कोणाला असं वाटत नाही की एवढी वर्ष झालेली आहेत आणि त्या आठवणी इतक्या छान ताज्या आहेत, कारण फिल्म मेकिंगचा भारतीय चित्रपट सृष्टीतला मैलाचा दगड आहे असं मला वाटतं. सिनेमा म्हणून सिनेमा आवडला हे फरहानचं आणि आमच्या रायटर्सचं यश आहे, पूर्ण टीमचं. पण त्या मेकिंग मध्ये आमच्या प्रोड्युसरनी आणि अख्ख्या टीमनी जी शिस्त ठेवली होती ना, ते मला प्रचंड कौतुकाचं वाटतं. म्हणजे तो एक काळ होता जब हीरो आएंगे तब शूटिंग शुरू होगी. 9 बजे की शिफ्ट में सर पूजा कर रहे हैं, सर 1 बजे पहुंचेगा, अभी तो लंच ब्रेक करना पडेगा वगैरे वगैरे. असा जमाना होता. आणि तेव्हा मला अजूनही आठवतं, झोया आमची चीफ एडी होती, कास्टिंग डिरेक्टर आणि चीफ एडी. तिने असं सांगितलं होतं दुसऱ्याच दिवशी 9 वाजताची शिफ्ट आहे तर 9 वाजता मला रोल करायचंय, डिड यू रीड युअर कॉलशीट? तर कोणाला कॉलशीट माहिती नव्हती, बाउंड स्क्रिप्ट हा शब्द कोणाला माहिती नव्हता. तर दिल चाहता है ही बरीच डेफिनेशन्स आपल्या डिक्शनरीमध्ये ऍड केली की तुम्ही सीन वाचून यायचं असतं. मी नाव नाही घेणार, पण एका कलाकाराला ती मेगाफोनवर ओरडली होती की प्लीज लीव द सेट. तुला जर माहिती नसेल आता आपण कुठला सीन करायला जमलोय तर यू मे लीव्ह. आणि इतकं छान लिहिलेलं असायचं. 9ची शिफ्ट तर आम्हाला 8 वाजता मेकअप, 8 ते 8:30 मेकअप, 8:30 ते 8:50 हेअर, जे काही असेल म्हणजे विभागणी, आणि 10 मिनिटं कॉस्ट्युम्स साठी ठेवलेली असायची. तो भारतीय सिनेमांमधला पहिला सिनेमा आहे ज्याच्यात मी कॉस्ट्युमची 10 मिनिटं वाचली आहेत. आणि तेवढ्या प्रेमाने सगळ्यांनी काम केलं होतं. म्हणजे अर्जुन भसीन आमचा कॉस्ट्युम डिरेक्टर होता, पण तो तितका इन्व्हॉल्व्ह होता. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.